नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आवर सोलार सिस्टीम म्हणजे आपली सूर्यमाला हा घटक बघूयात. लिसन, लर्न अँड प्रेझेंट म्हणजे ऐका, शिका आणि सादर करा. म्हणजे हे वाचायचे तुम्हाला आणि त्यानंतर काय करायचे, आपल्या मित्रांसमोर सादर करायचे. चला बघा. हॅलो फ्रेंड्स म्हणजे नमस्कार मित्रांनो, है ना. यू सी मी इन द स्काय एव्हरी डे. तुम्ही मला दररोज आकाशात पाहता. कुठे पाहता? आकाशात. स्काय म्हणजे आकाश, एव्हरी डे म्हणजे दररोज. यू से दॅट आय राईज इन द ईस्ट. म्हणजे यू से म्हणजे तुम्ही म्हणता. काय म्हणता? आय राईज मी उगवतो. कुठे? इन द ईस्ट म्हणजे पूर्वेला उगवतो. अँड सेट इन द वेस्ट. आणि वेस्ट म्हणजे पश्चिमेला, सेट म्हणजे मावळतो. डिड यू गेस हू आय एम. तुम्ही गेस केलं का? म्हणजे अंदाज लावला का मी कोण आहे? यस, दॅट्स राईट. आय एम द सन. मी कोण आहे? सन. सन म्हणजे सूर्य आहे. त्यानंतर पुढे बघा. ॲक्च्युली म्हणजे खरं तर. आय एम अ स्टार. मी काय आहे? स्टार. स्टार म्हणजे तारा. लाईक अदर स्टार्स यू सी ॲट नाईट. म्हणजे रात्री आपण ज्या लुकलुकणाऱ्या चांदण्या पाहतो तशा चांदण्यासारखा आपला सूर्यसुद्धा काय आहे? एक तारा आहे. बट आय ॲम क्लोज टू द अर्थ. मी काय आहे? क्लोज म्हणजे जवळ. कोणाच्या? अर्थ म्हणजे पृथ्वीच्या जवळ आहे. दॅट इज वाय आय लुक सो बिग अँड ब्राईट. त्यामुळे मी काय? सो बिग म्हणजे खूप मोठा दिसतो आणि ब्राईट म्हणजे चमकतो. आय गिव्ह द अर्थ हीट अँड लाईट. आय गिव्ह म्हणजे मी देतो. काय देतो मी अर्थला? हीट म्हणजे उष्णता, अँड लाईट, लाईट म्हणजे प्रकाश. अँड रिमेंबर आय डोंट गो राऊंड द अर्थ. आणि एक लक्षात ठेवा, मी पृथ्वीच्या अवतीभोवती फिरत नाही. द अर्थ गोज राऊंड मी. अर्थ म्हणजे पृथ्वी माझ्या अवतीभोवती फिरते. तर अशा प्रकारे हा सूर्य. यानंतर कुणाची माहिती आहे बघा. यानंतर माहिती आता आपण गेस करूयात. हॅलो एव्हरीबडी म्हणजे पुन्हा तेच, सर्वांना नमस्कार. आय ॲम द अर्थ. मी काय आहे? अर्थ म्हणजे पृथ्वी. आय ॲम अ प्लॅनेट. मी काय आहे? प्लॅनेट म्हणजे मी एक ग्रह आहे. काय आहे? ग्रह. इन द सोलार सिस्टीम म्हणजे या सोलार सिस्टीम म्हणजे सूर्यमालेमध्ये मी काय आहे? ग्रह. आय ॲम द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन. मी सूर्यापासून कितवी आहे? थर्ड म्हणजे तिसरी आहे. आय स्पिन अराउंड माय सेल्फ ऑल द टाईम. आय स्पिन, स्पिन म्हणजे असं स्वतःभोवती मी फिरत राहते पूर्ण वेळ. ॲट द सेम टाईम आणि त्याच वेळी आय गो राऊंड द सन आणि मी सूर्याच्या सुद्धा भोवती काय करते? फिरते. त्यानंतर आय टेक 1 year टू गो राऊंड द सन. मी सूर्याच्या भोवती फिरायला मला 1 वर्ष लागते. किती वर्ष लागते? 1 वर्ष. मच ऑफ माय सरफेस. सरफेस म्हणजे वरचा भाग. इज कवर्ड विथ वॉटर म्हणजे पाण्याने झाकलेला आहे. आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर जवळपास 71% काय आहे? तर पाणी आहे. इफ यू लुक ॲट मी. तुम्ही जर माझ्याकडे पाहिलं फ्रॉम स्पेस म्हणजे अंतराळातून जर पाहिलं तर काय? आय ॲपियर ब्ल्यू इन कलर. माझा रंग कसा दिसतो? तर निळा दिसतो. कसा दिसतो? निळा. पुढे बघा. दॅट इज वाय सम पीपल कॉल मी द ब्ल्यू प्लॅनेट. आणि त्यामुळेच काही लोक मला काय म्हणतात? ब्ल्यू प्लॅनेट. देअर इज ॲन इन्व्हलोप ऑफ एअर अराउंड मी. इन्व्हलोप म्हणजे काय? तर लिफाफा नसतो का ज्यामध्ये आपण पत्र टाकतो, तसं आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती काय? चारही बाजूंनी लिफाफ्यासारखं झाकलेले काय आहे? आवरण. एअर म्हणजे हवेचं आवरण आहे. टुडे आय ॲम द ओनली होम ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन बिईंग्स. टुडे म्हणजे आज, सध्या तरी आपल्या माहितीमध्ये फक्त पृथ्वीवर प्लांट्स म्हणजे झाडे, वृक्ष आहेत, ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि ह्युमन म्हणजे मानव आहेत. दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर अजून मनुष्याचा शोध लागलेला नाही. पुढे बघा. त्यानंतर आपला तिसरा जो
घटक आहे तो पहा काय आहे. हॅलो पीपल ऑन अर्थ म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांना नमस्कार. आय ॲम युअर क्लोजेस्ट नेबर मी तुमचा सर्वात क्लोजेस्ट म्हणजे जवळचा शेजारी आहे. आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ मी पृथ्वीच्या भोवती सतत फिरत असतो. फ्रॉम द अर्थ यू ऑलवेज सी ओनली वन साईड ऑफ मी म्हणजे पृथ्वीवरून तुम्हाला नेहमी काय माझी एकच बाजू दिसते. यू नेव्हर सी द अदर साईड दुसरी बाजू तुम्हाला कधीही दिसत नाही. ऑर द अदर हाफ ऑफ मी किंवा माझा उरलेला अर्धा भाग तुम्हाला दिसत नाही. पीपल ऑन अर्थ लव मी म्हणजे पृथ्वीवरचे लोक मला म्हणजे माझ्यावर खूप प्रेम करतात. दे राईट स्टोरीज अँड पोएम्स अबाउट मी म्हणजे पृथ्वीवरील लोक माझ्याबद्दल स्टोरीज म्हणजे गोष्टी लिहितात आणि पोएम्स म्हणजे कवितासुद्धा लिहितात. दे सेंड स्पेसक्राफ्ट्स टू स्टडी मी फ्रॉम क्लोज ते स्पेसक्राफ्ट म्हणजे काय अंतराळयान पाठवतात माझा जवळून अभ्यास करण्यासाठी. डू यू नो 2 ॲस्ट्रॉनॉट्स बघा ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे अंतराळवीर. फ्रॉम अर्थ लँडेड ऑन मी वन्स एकदा माझ्यावर ते उतरले होते. मे बी समडे अदर पीपल ऑन अर्थ विल ऑल्सो कम टू व्हिजिट मी म्हणजे अजूनही काही लोक मला भेट द्यायला येतील. आय ॲम द मून म्हणजे मी कोण आहे मी चंद्र आहे. कोण आहे चंद्र. आता बघा आता आपण या पाठावरचा स्वाध्याय बघूयात. अतिशय सोपा आहे. गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स लुक अप दीज वर्ड्स इन अ डिक्शनरी आणि हे शब्द डिक्शनरीमध्ये बघा. सरफेस सरफेस म्हणजे वरचा भाग. सरफेस म्हणजे वरचा भाग जसा हा पुस्तकाचा सरफेस. स्पेस स्पेस म्हणजे या ठिकाणी अंतराळ. स्पेस म्हणजे अवकाश म्हणजे पृथ्वीच्या बाहेरचा भाग. इन्व्हेलोप इन्व्हेलोप म्हणजे आवरण. काय होते आवरण. स्पेसक्राफ्ट्स स्पेसक्राफ्ट म्हणजे काय अंतराळयान. ॲस्ट्रॉनॉट्स ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे अंतराळवीर. त्यानंतर बघा फाइंड द इंग्लिश नेम्स ऑफ अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम अँड राईट ॲट लीस्ट 2 सेंटेन्सेस अबाउट ईच. आता हे तुम्हाला करायचे. तुम्हाला 8ही जे ग्रह आहेत ते शोधायचे आणि त्यांच्याबद्दल 2-2 वाक्य लिहायचे. आणि त्यानंतर काय आहे तर एक आपल्याला छोटंसं नाटक करायचे. हे रिव्हर वाइंड किंग मिडास कुकू आणि लिटल रेड हेनवर. आलं लक्षात. ठीक आहे थँक्यू.